नमस्कार. मालिकेच्या आजच्या म्हणजेच तिसऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नक्की गिरिजाचा जीव कसा वाचवला गेलेला आहे. गिरिजा कोणाची मुलगी आहे, काय झालेलं होतं, 25 वर्षापूर्वीचा काय भूतकाळ आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे रुद्र या सगळ्यामध्ये आता गिरिजाच्या प्रेमात पडत चाललेला आहे. तो पहिल्याच भेटीत पहिल्याच नजरेत गिरिजाच्या प्रेमात पडलेला आहे. त्याचबरोबर इकडे सगुणा मावशी जी आहे ती गिरिजाची कशी मदत करत असते त्याच्यामध्ये एक गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे सगुणा मावशीचा जो नवरा आहे त्याच्यावरती गिरिजाच्या आईबाबांना मारल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे तो पळून गेलेला आहे असं सांगितलं जातं. हे सगळं कारस्थान केलेलं आहे ते म्हणजे नाग्याने केलेलं आहे आणि त्याच्या घशात हात घालून सत्य बाहेर काढण्याची ताकद ही सगुणा मावशीमध्ये आहे आणि सगुणा मावशी गिरिजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पण इकडे गिरिजा ही त्याच महाजनांची म्हणजेच अंगद महाजन आणि देवकी महाजन यांची मुलगी आहे ही गोष्ट मात्र सगुणा मावशीला माहिती नाहीये. तर हे सगळं काय आहे, हा इतिहास काय आहे आणि गिरिजाच्या कानामागे असलेली जन्मखून याच्यामुळं सत्य कसं देवकी वासंतीच्या समोर येणार ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मंदिरामध्ये आता ती जी पूजेची थाळी असते म्हणजे पूजेचं जे भांडं असतं ते दिलेलं असतं ते म्हणजे या रुद्रप्रतापकडे आणि रुद्रला सांगितलेलं असतं की हे घ्या. तेव्हा तो म्हणालेला असतो की हे माझं नाही आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की देवाचीच तशी इच्छा आहे म्हणून ते तुमच्याकडे येत आहे. परंतु आता गिरिजाला जेव्हा कळतं की तिचं पूजेची थाळी जी आहे ती रुद्रकडे आहे आणि तो घेऊन चाललेला आहे तेव्हा तिला खूप राग आलेला असतो आणि खरं तर तिला माहितीच नसतं की तिला त्या आगीतून वाचवणारी व्यक्ती ही रुद्र आहे. ही गोष्ट तिला माहित नाही. नेमका मोनू हा चिंगम खायचंय म्हणून गेलेला असतो. गिरिजा मात्र खूप बोलत असते, तुम्हाला कळतंय का, तुम्ही काय करताय, अहो दिलं म्हणून काय झालं, देवाच्या दारात दे स्वतः दान करायचं असतं आणि तुम्ही दुसऱ्याचं घेऊन काय चाललाय, हे सगळं ती बोलत असते. आणि रुद्र मात्र शांत ऐकत असतो कारण तो फक्त तिच्याकडे पाहत असतो. त्याने देवीकडे इच्छा व्यक्त केलेली असते की माझी आणि तिची भेट होऊ दे आणि हे सगळं चालू झालेलं असतं आणि तो ऐकतच राहतोय. ही गोष्ट मात्र इकडे तिच्या लक्षात आलेली असते आणि त्यासोबतच इकडे गिरिजा आता त्याला म्हणते हात पुढे करा आणि मग हात पुढे करा म्हटलं की त्याला वाटतं हँडशेकसाठी म्हणते म्हणून त्याने लगेचच हँडशेकसाठी हात पूर्ण केलेला असतो. त्यावर गिरिजाचं म्हणणं असतं की अहो हे काय, मी तुम्हाला काय सांगत आहे, तुमच्या लक्षात येत नाहीये का, हात पुढे करा म्हणजे प्रसाद घ्यायला हात पुढे करा. आणि मग गिरिजा त्याला प्रसाद देते आणि तो प्रसाद घेतो आणि खाऊन टाकतो. आता गिरिजा निघालेली असते, गिरिजाचा पाय सटकतो आणि मग त्याच वेळेस गिरिजाला तो सावरतो. गिरिजा म्हणते झालं सोडा, मी काय पडत नाहीये. तो म्हणतो मी पडलोय ऑलरेडी. नाही, मी इथून पडलोय ना म्हणून तुम्हाला सावरत आहे, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता रुद्र धावतच देवीकडे आलेला असतो आणि म्हणत असतो की एवढ्या लवकर माझी इच्छा पूर्ण होईल ना असं मला कधीच वाटलं नव्हतं. आत्ता तर मी देवी तुझ्याजवळ इच्छा व्यक्त केलेली आणि आता तर माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रुद्र म्हणतो की अरे नावच विचारायचं विसरलो त्या मुलीला आणि म्हणत पुन्हा धावत येतो. पण तोपर्यंत गिरिजा गेलेली असते. आता इकडे गिरिजा घरी आलेली असते, ती आवरावर करत असते. तिचा बाबा म्हणत असतो की बोल ना माझ्याशी, पण गिरिजाला मात्र बोलायचं नसतं. गिरिजा म्हणत असते की नाही आता नाही. तेव्हा मोनू मात्र बोलत असतो. तो म्हणत असतो की कळेल, नक्की काय झालंय ना ते सगळं कळेल असं तो बोलत असतो. तो म्हणत असतो की बा तू कशाला दारू पित असतो आणि तू म्हणाला होतास ना तिला की ती तुझी मुलगी नाहीये म्हणून तर तायडीला असं वाटत आहे. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते मी एवढ्या वेळा सांगितलेलं आहे. पण इकडे तो म्हणत असतो की मी दारू पिलो आणि त्याच्यात बोलून गेलेलो आहे. आणि खरंच आहे की गिरिजा ही त्याची मुलगी नाहीये म्हणून तर तो बोलत असतो ना. आणि मग गिरिजा आईच्या फोटोच्या पुढे उभी असते आणि म्हणत असते की काय करायचं सांग, तूच सांग आई, कारण दारू पिऊ नका म्हणून सांगितलं, इतके सगळे उपाय केले पण त्याचा काही उपाय झालेला नाहीये, नक्की काय करायचं ना तेच कळत नाही असं गिरिजा सांगत असते. तेव्हा मात्र इकडे मोनूही तिथं असतो आणि बाबा म्हणत असतो की अगं तिला कशाला सांगतेस तू हे सगळं. गिरिजा म्हणते काय करणार आहे मी, तिनं सगळी जेवणाची तयारी केलेली असते. आणि त्यानंतर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र गिरिजा या सगळ्या गोष्टी पाहत असते आणि मोनू मात्र बाबाला बोलत असतो. ती म्हणत असते की हे पैसे नीट ठेवले पाहिजेत, एवढ्या वेळा सांगून झालेलं आहे
पण काहीच उपयोग झालेला नाहीये, त्यामुळं मला आता इथून हे पैसे दुसरीकडे ठेवले पाहिजेत. बाबाचं मात्र भारी लक्ष असतं. तिनं चावी घेतली कपाटातून, कपाटात काहीतरी केलं, पैसे घेतले, कारण ते पैसे घेऊन तिला सगुणा मावशीकडे जायचं आहे. सगुणा मावशीकडे जाऊन ते पैसे तिथं तिला कर्जाचा हप्ता द्यायचा आहे, हे सगळं तिचं ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीने तिने प्लॅनिंग केलेलं असतं. त्याचबरोबर आता ती आईला नमस्कार करते, देवाला नमस्कार करते आणि निघालेली असते. मोनूला ती सांगते जाताना की हे बघ, गणितात पैकीच्या पैकी मार्क पडले पाहिजे, नाहीतर मी तुझं काही ऐकून घेणार नाही, अशा पद्धतीचं तिचं बोलणं असतं. आणि तेव्हा मात्र मोनू म्हणत असतो की हो, कारण तिला असं वाटत असतं की या पोराने तरी नीट अभ्यास केला पाहिजे. बापाच्या बाबतीत असं झालेलं आहे, पोराच्या बाबतीत आता काही गोंधळ व्हायला नको, एवढीच तिची इच्छा असते. आणि म्हणूनच ती त्या पद्धतीने त्याला समजवत असते, त्याच्याशी बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं बाबाला ती म्हणत असते की नाही, आणि मग मोनूला सांगते की शिरा बनवून ठेवलाय तो तू खाऊन घे. बाबाला म्हणत असते तुम्ही पण उपाशी राहू नका, खाऊन घ्या, असं त्यांनाही ती सांगून जाते. तिच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की काम आणि काम, फक्त कामाकडे लक्ष द्यायचं आहे आणि काम करायचं आहे, एवढाच विचार ती बिचारी करत असते. आणि जाताना बाबाला तिनं सांगितलंय दारू प्यायची नाही, हे सुद्धा तिनं सांगितलेलं आहे. पण बाबाला मात्र हे सगळं अजिबातच पटत नसतं. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मोनू तिथं असतो आणि तो म्हणत असतो की बा, तुला आता आयडीनं किती वेळा सांगितलंय, आता एवढं तरी बोलली ती बघ, नाहीतर अवघड होईल तुझं, असं मोनू त्याला सांगत असतो. इकडे आता रुद्रप्रताप म्हणत असतो की चला काय पूजा करायची ते सांगा, होम हवन काय करायचं ते सांगा, हे सगळं त्याचं चालू असतं. आणि गुरुजी मात्र रुद्रप्रतापला सांगत असतात की हे सगळं करावं लागणार आहे, कारण भूतकाळात जी पापं केलेली आहेत त्या पापांची जर इथे झळ लागू नये, या पिढीमध्ये काही त्रास होऊ नये असं वाटत असेल तर हे सगळं करावं लागेल, असं रुद्रप्रतापला सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र रुद्रप्रताप इकडे म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता तिथे रुद्रप्रतापच्या सोबत या पूजेसाठी हवी असते, ती म्हणजे नागेश्वर सोबत पूजेसाठी हवी असते ती त्याची बायको वासंती. वासंती म्हणून तो आवाज देतो, ओरडू लागतो, पण वासंती मात्र तिथं नसते. आणि आता सगळा गोंधळ उडालेला असतो, सगळेजण पाहत असतात हे सगळं काय घडतंय आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र वासंती घाटावर गेली असणारे, श्राद्ध घालायला गेली असेल एवढं सुद्धा त्याला माहिती आहे आणि तो हे बोलून दाखवतो. त्यासोबतच आता वासंती ही श्राद्ध घालायला आलेली असते आणि खरीच गोष्ट असते, कारण वासंतीला वाटत असतं की हे श्राद्ध घातलं पाहिजे आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे सुद्धा तिला माहिती आहे. म्हणून तिने देवकी आणि अंगद यांचं श्राद्ध करण्यासाठी आलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे देवीच्या मंदिरात गिरिजा आलेली असते आणि मोनू आलेला असतो. मी मोनूला गिरिजा म्हणत असते की हो आपण जाऊया, नक्की जाऊया, तू म्हणतोयस ना, अगदी तसंच आपण करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतात. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे की इकडे गिरिजा बोलत असते, म्हणत असते बघितलं ना, जेव्हा मला लिहायला यायला लागलं तेव्हा मी पहिलं अक्षर हे जे काही घडत आहे ते म्हणजेच पहिलं अक्षर मी तिथं लिहिलेलं आहे ते म्हणजे आई. आणि मग मला सांग ना आई, बाबाचं काय करू, म्हणजे एवढं सगळं मी केलं आहे ते म्हणजेच इकडे पाहायला मिळतं ती म्हणजे. आणि मग मोनू तिथे येतो आणि म्हणतो देवी तुझ्याशीच बरी बोलते ग, माझ्याशी नाही बोलत ती अजिबात, तुला बरी बोलत असते, असं म्हणत तो येऊन तिथं चिडचिड करत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते की बघ ना रे, असू दे. आणि मग तिला देवी आईने आशीर्वाद सुद्धा दिलेला असतो, देवी आईने तिची इच्छा पूर्ण केलेली असते. या सगळ्या गोष्टी ते पाहायला मिळत असतात. त्यासोबतच इकडे गिरिजा मात्र देवी आईच्या समोर असते आणि त्याच वेळी इकडे वासंती मात्र पिंडदान करत असते. तिथं पूजा तिनं मांडलेली आहे, या सगळ्या गोष्टी तिने सुरू केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर तिच्या डोक्यात ही सुरू असतं त्या पद्धतीने तिने तिथं पूजा मांडलेली असते. ती म्हणत असते की देवकी, अंगद भाऊजी, मला माहिती आहे जे काय झालेलं आहे ते खूप चुकीचं झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे ते मला माहिती आहे, हे सगळं माझ्या नवऱ्याने केलेलं आहे, असं म्हणत ती तिथे पूजा मांडून बसलेली असते. गुरुजी तिच्यासोबत असतात आणि गुरुजी सुद्धा हे सगळं पाहत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच
गिरिजा आता निघालेली असते मंदिरातून. ती मोनूला सांगते की तू जा, मी येईल तिथं मार्केटमध्ये, कारण तुला माहिती आहे ना, जर सगुणा मावशीचा हप्ता वेळेवर दिला नाही तर काय होऊ शकतं. जर सगुणा मावशीचा हप्ता वेळेवर पोचला नाही तर त्या व्यक्तीला शिक्षा असते, हे मात्र ठरलेलं असतं. गिरिजा इकडे खुश असते, आहे त्यामध्ये समाधान मानत असते. मोनूचा सांभाळ करायचा, मिळेल ते काम करायचं आणि आपल्या बापाला पण दारूच्या ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे, हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर मोनूसुद्धा तिच्यासोबत असतो. त्याची जबाबदारी घेणं, या सगळ्या गोष्टी ते बिचारं एवढंसं लेकरू खूप आनंदाने करत असतं. आणि आता तिच्या आयुष्यामध्ये जे काही येणार असतं ते मात्र खूप सुखद असतं, पण मार्ग मात्र खूप खडतर असतो. कालच हे सगळं तिला एका पोतराजाने सांगितलेलं असतं. आता दोघंही निघालेले असतात. गिरिजा म्हणते की मला गेलं पाहिजे, सगुणा मावशीचा हप्ता वेळेवर जर दिला नाही तर काय होईल माहिती आहे ना तुला. तेव्हा मोनू म्हणत असतो की हो बरोबर आहे, पण तू इथे बोलत असते, मग आई माझ्याशी का बोलत नाही. आणि तुला माहिती आहे का आई माझ्याशी का बोलत नाहीये, कारण आईला माहिती आहे ना, आयडीपेक्षा जास्त काळजी घेणारी तायडी माझ्यासोबत आहे, त्यामुळं आयडी माझी इथं नाही आहे, असं तो बोलत असतो. आणि त्यामुळंच मला उत्तर मिळत नाही आहे, असं तो त्याने सांगितलेलं असतं. आणि खरंच आहे, आईपेक्षाही जास्त जीव लावणारी त्याची तायडी ही त्याच्यासोबत आहे. आणि त्यामुळंच त्याला तिथं जे जाणवत आहे तो ते बिचारा बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आता सगुणा मावशीचा हप्ता वेळेवर दिलेला नसतो. दुसरा जो काय म्हणतात तो कर्जदार असतो तो तिथं आलेला असतो. सगुणा मावशी त्याला म्हणत असते की का का नाही दिला वेळेवरती. सगुणा मावशीचं म्हणणं एकच आहे की माझा हप्ता मला वेळेवर मिळाला पाहिजे, मग का दिला नाही या प्रश्नाची उत्तरही तिला हवी असतात. आणि म्हणून तिने हप्ता मागत असते. त्याचबरोबर आता तिथे त्याला सांगितलेलं असतं, जो दिसेल तो येईल, त्याला फक्त तिथे दारात उभा राहून सुस्वागतम सुस्वागतम म्हणत राहायचं. तेव्हा तो तेच करत असतो. सगुणा मावशी तिथे असते आणि ती म्हणते अगं तू आलीस वे गिरिजा, बरं झालंस. आणि गिरिजाचं स्वागत त्याने छान केलेलं असतं सुस्वागत म्हणत. गिरिजा म्हणते हे काय आहे ग मावशे. ती म्हणते की अगं त्याने हप्ता दिला नाही ना, तुला माहिती आहे ना कसं आहे ते. त्यानंतर पुढे जातात दोघीही. तिथे एक जण फुगे फुगत बसलेला असतो. गिरिजा म्हणते आता हे काय नवीन. तेव्हा मावशी म्हणते त्याने ना त्याच्या मित्रांना वाढदिवसाला पार्टी द्यायची होती, म्हणून माझ्याकडून पैसे नेले होते, म्हणून त्याला ही शिक्षा. असं सगुणा मावशी वेगवेगळ्या शिक्षा देत असते जर तिच्या हप्त्याला उशीर झाला तर. इकडे आता रुद्र निघालेला असतो. रुद्रच्या डोळ्यासमोरून गिरिजाचा चेहरा जातच नाहीये. त्याला गिरिजाच आठवत असते. तो अक्षरशः ना तिच्या प्रेमात काय म्हणतात ते पागल झालेला आहे आणि त्याच्या डोळ्यासमोरून ती जात नाही, ही गोष्ट त्याला सुद्धा जाणवत असते. आणि त्याचबरोबर आता मंदिरामध्ये त्याच्याशी जे भांडलेले असते ते म्हणतो काय करू मी, ही मुलगी माझ्या डोळ्यासमोरूनच जात नाहीये, काय करू, कसं करू हे सगळं, असं म्हणत डोक्याला हात लावलेला असतो. तेवढ्यातच पाठीमागं गिरिजा येते आणि म्हणते की मी खरंच आली आहे, असं म्हणत गिरिजा आता त्याच्या समोर येऊन बसलेली असते. आणि त्याचबरोबर गिरिजा तिथं आल्यानंतर मात्र त्याला म्हणते की चला जमेल ना डबल सीट, असं म्हणत गिरिजाने आता त्याच्या डोळ्याचा गॉगल काढलेला आहे, स्वतःच्या डोळ्यांना घातलेला आहे आणि त्याला म्हणत असते की चला आता, असं म्हणत गाडीवरही बसलेली आहे आणि आता तो गाडी चालवत आहे असं त्याला जाणवत आहे. गिरिजा पाठीमागून घट्ट मिठी मारून त्याला बसलेली आहे आणि दोघंही गाडीवरती निघालेले असतात. आणि जेव्हा सगळी लोक हॉर्न वाजवू लागतात तेव्हा मात्र इकडे लक्षात येतं, ते म्हणजे त्याच्या लक्षात येतं की आपण गाडी चालवतच नाहीये, आपण रस्त्याच्या मध्ये उभे आहोत, ट्रॅफिक जाम झालंय, समोरच्या गाड्या येऊन थांबलेल्या आहेत, पाठीमागच्या गाड्या येऊन थांबलेल्या आहेत आणि आपण सगळ्या लोकांना त्रास देत आहोत, ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मात्र तो सगळ्यांची माफी मागतो आणि रुद्र तिथून निघालेला असतो. इकडे सगुणा मावशी आणि ती बोलत असतात. तेव्हा सगुणा म्हणते की अगं मी विसरले, आज तुझा वाढदिवस आहे ना. तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की हो आज माझा वाढदिवस आहे. आणि त्याचबरोबर दोघांचंही बोलणं चालू असतं आणि मग दोघीही बोलत असतात. ती म्हणत असते काय करणार सांग ना. तेव्हा ती म्हणते तुला अजूनही वाटतं की गुलाब काका येतील. तेव्हा ती म्हणते की हो माझा विश्वास आहे, कसं आहे बाईच्या कपाळावर नुसतं कुकू लावून उपयोग नसतो, तिचा नवरा सुद्धा तिच्यासोबत असला पाहिजे, दोघांनी केलेला असतो तो संसार असतो, एकट्याने जगलेलं असतं ते आयुष्य असतं, असं म्हणत सगुणा मावशी बोलत असते. ती म्हणते की काय करणार सांग ना.
इतके दिवस झालं मी फक्त टाईम लावून बसलेली आहे की आत्ता ते येतील मग ते येतील, पण घडतंय काय? घडत तर काहीच नाही आहे असं ती म्हणत असते. कारण काहीही झालं तरीही अजूनपर्यंत तुझा काका आलेला नाही आहे. मी सगळ्यांना टायमावर पैसे द्या म्हणून बोलत असते, पण इथं माझ्या बाबतीत काय घडतंय ते बघितलंच ना, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र आता इकडे रुद्रप्रतापला सगळेजण म्हणत असतात की आत्ताच येतील वहिनी साहेब, कारण धाकले मालक वहिनी साहेबांना आणायला गेलेले आहेत. तेव्हा मात्र रुद्र म्हणत असतो की कधी येणार आहेत? नाही, मला काही जमत नाही आहे हे थांबायला, मी पूजा करायला सुरुवात करतो, असं त्याचं म्हणणं असतं. तेव्हा इकडे गिरिजा म्हणत असते, पण मावशी मला कळत नाही आहे. ती म्हणते की काय करणार, त्या नाग्याने हे सगळं केलेलं आहे आणि त्याच्या शिक्षा माझ्या नवऱ्याला भोगायला लागत आहे. कारण त्या नाग्याने खून केला त्या अंगद महाजन आणि देवकी महाजनचा आणि त्याचा आळ माझ्या नवऱ्यावर टाकला आणि बिचारा तो घाबरून गेलेला आहे. आणि इकडे आता पिंडदान करायला देवकी आणि अंगदचं पिंडदान करायलाच येऊन बसलेली असते ती, म्हणजेच इकडे वासंती. आणि ही गोष्ट माहितीसुद्धा असते अगदी. ही गोष्ट नागेश्वरला माहिती आहे, तो म्हणालेला सुद्धा आहे की तिकडे जाऊन या तुम्ही, तिथे घाटावरच असणार आहे ती. आणि आता गिरिजाला घेऊन आलेली असते ती, म्हणजे सगुणा मावशी. गिरिजा सगुणा मावशीला म्हणालेली असते, चल मी सोडते तुला आणि मी तिकडंच जाणार आहे घाटावर. ती म्हणते का गं? तेव्हा ड्रायव्हर तिथं सांगतो की हे सामान, तेव्हा ती सांगते की मी आहे ना, मी घेते हे सामान, चल मावशी, असं म्हणत तिनं सामान घेते. पण बिचारीचा मोबाईल जो आहे ना, तो नेमका त्या गाडीच्या डिक्कीमध्ये राहतो. आता मात्र तिला प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय? आणि मग सामान घेऊन निघालेली असते. ती विचारत असते कसलं सामान आहे, तर ती सांगते की अगं वर्षश्राद्धाचं, हे श्राद्धाची पूजा करायची आहे ना, त्याचं सामान आहे. आता मात्र गिरिजाला सुद्धा प्रश्न पडलेला असतो, मावशी नक्की कसली पूजा घालते, काय करते, तिला काहीच माहिती नसतं. आणि तेव्हा गिरिजा तिथं असते आणि गिरिजा म्हणत असते की काय झालंय हे सगळं. आणि मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की वासंती इकडे पूजा करत आहे आणि त्याचवेळी पिंडाला आज तरी पिंडाला कावळा आला पाहिजे असं तिला वाटत असतं. आणि नेमकं गिरिजा आणि रुद्र दोघंही एकमेकांना धडकतात आणि गाडीवरून इकडे रुद्र उतरतो, गिरिजा पडणार असते, तिला सावरतो. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे पिंडदानाला गेली 25 वर्षे झालं कावळा होत नाहीये. तेव्हा मात्र ती सांगत असते की मी आज एका गोष्टीचा खुलासा करणार आहे आणि ती गोष्ट म्हणजेच की तुझी मुलगी जिवंत आहे देवकी, तुझी मुलगी जिवंत आहे, असं म्हणत तिने तिथे सत्य समोर आणत आहे. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे की एवढं मोठं सत्य आता सर्वांच्या समोर येणार आहे, कारण ती मुलगी जिवंत आहे आणि लवकरच ती येणार आहे असं म्हणत असतानाच आता समोर तिथे गिरिजा आलेली आहे. आणि वासंती मात्र फूल वाहत असते आणि त्याच वेळेस तिथे गिरिजाचा हात लागलेला आहे आणि ती पूजा गिरिजाच्या हस्ते झालेली असते. त्याचबरोबर गिरिजा आणि वासंती दोघींनी मिळून पिंडाची पूजा केलेली आहे. आणि आज 25 वर्षानंतर कावळा तिथं आलेला आहे आणि पिंडाला कावळा शिवलेला आहे. ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही पूजा संपन्न होत आहे. खरं तर ती कुठं आहे, कशी आहे, कारण लहानपणीची गिरिजा आहे, तिच्या कानाच्या मागे एक जन्मखूण आहे आणि ती जन्मखूण वासंतीला माहिती आहे आणि त्यामुळे ती म्हणत असते की हो, लवकरच ती आपल्यामध्ये येईल. मला माहिती आहे की हे सगळं जे काही घडत आहे ते सगळं मला माहिती आहे, असं वासंतीचं म्हणणं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.